मी आत्ता उभा आहे भूल भुलैया ह्या गार्डनमधील मोठ्या एका स्टेजवरती वरच्या बाजूला, जिकडनं हे गार्डन सगळं दिसतं. आतमधून असे रस्ते आहेत गार्डनच्या माध्यमातून. नेमकं कुठून निघायचं, कुठून बाहेर पडायचं, कुठं पोचायचं ह्याचं काही कळत नाही, थांबता लागत नाही. असा हा भूलभुलैया करणारा हा गार्डन. याच्यामध्ये वरच्या बाजूला इकडे एक प्लॅटफॉर्म बनलेला आहे, जिकडं सगळा हा व्ह्यू दिसतो भूलभुलैया गार्डनचा. आपण बघता आहात एवढं असं मोठं गार्डन आहे. 3 एकरावरती बनलेले हे गार्डन. मध्ये मध्ये बसायला स्पॉट आहेत आणि नेमकं कुठं जायचं, कुठं निघायचं, एक्झिट तिकडे आहे, एंट्री कुठं आहे असं काही कळत नाही आहे. तर हे एक मजेशीर अनुभव घेण्याकरता सर्वांनी इकडं अवश्य यावे. नमस्कार मित्रहो, मी आत्ता आहे भूलभुलैया ह्या अनोख्या गार्डनमध्ये, जिकडे असे हे रस्ते आहेत, हे गार्डन आहे. कुठं जायचं, कुठून निघायचं, सगळा हा भूलभुलैयाचा खेळ. मी पुढे चाललो आहे की मागे चाललो आहे माझं मलाच कळणार गेलं आहे. भूल गया हूँ मैं ऐसा लगता है. आपण कुठे आहोत, सेंटरला पोचला पाहिजे की नाही आहे हे काहीच कळत नाही आहे. सही में ये भूलभुलैया है. हा पलीकडचं काय दिसत नाही, असे रस्ते. आता इथं बंद झालेलं आहे, इकडं चालू आहे. आता इकडं जायचं की इकडं जायचं, कसं हे असे वेगवेगळे रस्ते, वेगवेगळे भूलभुलैया, काहीच कळणार नाही आहे. असं हे छानसं स्वतःच्या जीवनामधलं दुःख विसरून एका वेगळ्याच विश्वामध्ये, आनंदामध्ये घेऊन जाणारं असा हा भूलभुलैया. मला वाटतं आता ह्या गेटला आलो आहे, कुठं पोचलो माहीत नाही. ओ, हे इकडनं मी बाहेर पडलो आता. ह्या गेटनं बाहेर पडलो म्हणजे मी चुकलो आहे, सेंटरमध्ये अजून पोचलोच नाही आहे. तर आजचं कोशिश करतो मी आणखी पोचायची. तर तुम्हाला कळलं असेलच असा हा भूलभुलैया नेमकं कुठं जायचं आहे. हो, हे बघा इकडे असं हे वरती जाऊन मुलाला खेळण्याकरता झाडावरती मुलं चढलेत, वर जाऊन बसायचं. असा हा एकदम मजेशीर भूलभुलैया. मी आपणास आता वरती जाऊन दाखवते वरच्या बाजूला कसं दृश्य आहे. हे एक मोठा असा एक स्टेज केलेलं आहे आणि इथून दिसतं अख्खं भूलभुलैया कसं आहे ते. ओके, तर हे ॲक्च्युअल भूलभुलैया हे असं आहे, जिथे सेंटरला मी पोचलोच नाही. प्रशांत नाईक साहेब सेंटरला पोचलेले आहेत. नाईक साहेब, ओ नाईक साहेब, हाय.